नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 28 फेब्रुवारी सायंकाळचे 6 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर कालचं दिवसाचं तापमान पाहिलं तर कालही मुंबईमध्ये सर्वाधिक सांताक्रूझमध्ये 38.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं, म्हणजे उष्णतेची लाट कायम होती. कुलाब्यात 34.9 अंश सेल्सिअस, पालघरमध्ये डहाणूत 37.2, त्यानंतर अलिबागमध्ये 35.8, रत्नागिरीत 36.6, इकडे सोलापूर 36.9, सांगली 36.2, त्यानंतर जळगाव 36.2, बुलढाणा 36.5, अकोला 38, अमरावती 36.2, यवतमाळ 36.2, चंद्रपूर 36.2. म्हणजे आता जळगावचा पट्टा आहे ते पासून ते इकडे अकोल्याचा काही पट्टा, या पट्ट्यातही तापमान वाढ ही पाहायला मिळते, जसं की मॉडेलनुसार अपडेट आपण दिलीच होती. आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर पश्चिमी आवर्त हिमालयावरती आलेला आहे. जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे. जोरदार मुसळधार असा पाऊस झालेला आहे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंडच्या भागांमध्ये. आणि अजूनही हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या भागांमध्ये पावसाचे ढग हे अजूनही आहेत. या व्यतिरिक्त चक्राकार वारे इकडे राजस्थानच्या आसपास आहेत आणि राजस्थानमध्ये सुद्धा मेघगर्जनेचा पाऊस सक्रिय आहे. इकडे हरियाणा, पंजाबमध्ये सुद्धा पाऊस सक्रिय आणि दिल्लीच्या आसपासही आज रात्रीत पाऊस होण्याचा अंदाज आहे. पण राज्यात पावसाचा अंदाज नाही आणि जे काही किनारपट्टीच्या भागांमध्ये पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढलेला तो कमी झाल्यामुळे कोकण किनाऱ्याचा जो भाग आहे त्या ठिकाणचं तापमान थोडंसं नियंत्रित आलेलं आहे. कारण या पश्चिमी आवर्तामुळे थोडंसं समुद्रावरून येणारं वारं हे लवकर पोहोचत आहे. पण हा पश्चिमी आवर्त पुन्हा निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान हे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या अपडेट्स येत्या दिवसातही आपण नक्की देऊच. बाकी सध्या जर पाहिलं तर काही अंशी ढगाळ वातावरण इकडे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा या भागात पाहायला मिळते, की इकडे बीडचा भाग असेल, लातूरचे काही भाग आहेत. आंशिक असं ढगाळ वातावरण आहे, मात्र या ढगांचा काही विशेष परिणाम होणार नाही. पावसाचा कसलाही अंदाज नाही. उद्याही राज्यात हवामान कोरडे राहील आणि राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा तापमान हे वाढू लागलेलं आहे, कारण वाऱ्याचा वेग अंतर्गत भागातील कमी झाला. अकोला आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान 38 अंश सेल्सिअस 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर किनाऱ्यापासून दूर असलेला ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा तापमान 38 अंश सेल्सिअस 38 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात तापमान वाढ होते आणि येत्या 2 ते 3 दिवसात विदर्भात तापमानात विशेष वाढ होईल. 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान विदर्भात येत्या 2 ते 3 दिवसात पोहोचण्याची शक्यता आहे. आणि सध्या जे तापमान असेल ते 36 ते 38 अंश सेल्सिअस विदर्भ, मराठवाड्याच्या भागांमध्ये दिसेल. उत्तर महाराष्ट्रात काहीसा थोडासा तापमानात पुन्हा एकदा हलकीशी घट अपेक्षित आहे, साधारणतः येत्या 2 ते 3 दिवस. कारण पश्चिमी आवर्त निघून गेल्यानंतर थोडेसे उत्तरेकडच्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी किंचितसे तापमानात घट होईल. असं नाही की खूप तापमान घटेल, नाही, थोडंसं तापमानात घट राहू शकते. आणि इकडे सोलापूर, सांगली साधारणतः 36 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान. मग पुणे, सातारा, राहिलेला जो मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आहे या ठिकाणी तापमान 34-35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकंच. उद्या आपण या उन्हाळ्यातील पावसाचा किंवा तापमानाचा जो काय अंदाज आहे, उष्णतेच्या लाटांचा जो काय अंदाज आहे तो पाहणार आहोत. उष्णतेची लाट आत्ताच आपल्याला कोकण किनारपट्टीला पाहायला मिळाली आणि येत्या दिवसात उष्णतेच्या लाटा राज्यात किंवा येणाऱ्या महिन्यांमध्ये राज्यात कोणत्या विभागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटा जास्त तीव्र राहतील त्याचा अंदाज आपण उद्या घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ उद्याचा नक्की पहा आणि व्हिडिओ उद्याचा पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा.